गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, बजरंगबली की जय. काय मंडळी, गणपती पाहायला यायचा विचार करताय? मुलं मागे लागली आहेत, चला बाप्पा गणपती बघायला जाऊयात. पण विचार करताय इतक्या गर्दीत कसं जायचं? मग हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. मुलांना गणपती बघायला आणायचंय तर कुठल्या वेळेत यावं? तर सकाळच्या वेळेत 9 ते 12 पासून गणपतीचं दर्शन चालू होऊन गेलेलं असतं. तर तुम्ही याच वेळेत आपल्या मुलांसोबत गणपती बघायला येऊ शकतात. या वेळेमध्ये तुम्हाला कुठेही गर्दी पाहायला मिळणार नाही आणि तसेच सगळीकडे व्यवस्था ही एकदम नीट केलेली आहे. या वेळेला गेल्या टायमिंगसारखं अजिबात गर्दी नाही, पण सगळे मुलं असे एन्जॉय करत आहेत. कोणी टॅटू करत आहे मुलांसाठी. हा तर देखावा खूप सुंदर होता. बच्चे इसे देखकर बहुत खुश हो जाते हैं और ये फ्लावर्स तो हमारे फेवरेट. इनको देख के तो मन प्रसन्न हो जाता है. वाओ, अब हम जा रहे हैं गणपति दर्शन के लिए. तो चलिए देखो, ये मयंशु, उसको तो हर जगह पे जानना होता है कि ये कौन सा फ्लावर है. उसको नया फ्लावर्स दिखा तो उसको जानना था कि ये क्या था पप्पा. कुछ अलग सा उसको मिला ना तो वो उसकी पूरी जानकारी ले लेता है. आता आपण जात आहोत 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन करायला, जे उभारले आहे श्री जिलब्या मारुती मंडळ ट्रस्ट यांनी. आणि मुलं चालून थकली की तुम्हाला घ्यावीच लागणार आहे. आणि हा खूप सुंदर असा देखावा मनाला मोहणारा, आणि माझी सुद्धा खूप मनापासून इच्छा होती की मी असं काहीतरी बघावं, आणि खास हेच पाहण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो. पण तिथे गेल्यानंतर दुपारच्या वेळेत गेल्यामुळे आम्हाला तिथे खूप असं सुंदर असा देखावा पाहायला मिळाला. पण एक गोष्ट झाली की इथेही आमचं बॅड लक होतंच, आणि ही जी व्हाईट स्क्रीन आपल्याला दिसते आहे तिथे खूप छान देखावे होते, पण ते त्यांनी त्यावेळेसच बंद केलेले होते. तुम्हाला जर हे बघायला जायचं असेल खास, तर तुम्ही संध्याकाळी 5च्या नंतरच इथे जा, म्हणजे तुम्हाला ह्या स्क्रीन ओपन असतील त्या टायमिंगला, आणि तुम्हाला हा खूप सुंदर देखावा पाहायला मिळणार आहे. अभी तक का वीडियो आपको कैसा लगा प्लीज़ कमेंट करके ज़रूर बताइएगा, और चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब ज़रूर कीजिएगा. बहुत ज़्यादा खूबसूरत ये द्वारका का सीन उन्होंने क्रिएट किया हुआ है. और वहाँ जाके तो हमें ऐसा लग रहा था कि हम जैसे एक्चुअल में वहाँ आ गए, और ऐसा लग रहा था कि जैसे समंदर की सारी चीज़ों को हम फील कर पा रहे थे. और ये जो दिख रहा है ये है स्वर्ग में जाने का रास्ता हो सकता था. और यहाँ आके मुझे वो पिक्चर था ना, क्या नाम था उसका भी मुझे याद नहीं आ रहा है, लेकिन उस मूवी की मुझे यहाँ पे याद आ गई थी. आप कमेंट करके ज़रूर बताइएगा. और ये सारे श्री कृष्ण के जो भी मुखौटे थे ये वहाँ पे रखे हुए थे, बहुत ज़्यादा खूबसूरत लग रहे थे गाइस. और अगर यहाँ पे अगर लाइट्स होती ना तो और भी ज़्यादा खूबसूरत लगता था. आप अगर यहाँ जाना चाहते तो प्लीज़ ज़रूर जाइएगा. वो फील कर सकते हैं जो आपने कभी ऐसी चीज़ों का सपना देखा होगा. और अभी चलते हैं. हे असे देखावे बघायला तुम्हालाही आवडतात का? मला तर खूप आवडतात, आणि मला देखील त्यानेही खूप एन्जॉय केलं इथे, आणि खूप सुंदर त्यांनी देखावा साजरा केला होता. आणि खरं तर याच गोष्टींमुळे आपलं मराठी संस्कृती दिसून येते. आपल्या मराठी संस्कृतीचा हा अनुभव खूप जल्लोष आणि उत्साह निर्माण करणारा होता.
आता आपण आलो आहोत संत आणि महात्मांचे दर्शन घेण्यासाठी. इथं तुम्हाला सर्व प्रकारचे संतांचे इथं दर्शन होणार आहे. आणि ह्या कलाकृती तर खूप सुंदर त्यांनी घडवलेल्या होत्या. सगळ्यांचे आपले देशभक्त जे होते ते मुलांना तुम्ही खूप आवडीने दाखवू शकतात आणि त्यांच्यासाठी खूप नवीन नवीन माहिती यातून तुम्हाला त्यांना सांगता येणार आहे. तसेच आपले शिवाजी महाराजांचे देखील तिथे छान अशी मूर्ती होती आणि शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी जे काही केलेलं आहे आणि त्यांनी जितके काही किल्ले जिंकले त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी होती. आणि तिथली माती देखील त्या प्रत्येक किल्ल्याची तिथे माती ठेवलेली होती. थोडं थोडं तिथे सगळं पिशवीत असं पॅक करून ठेवलेलं आहे. आणि हे तुम्हाला मुलांना खूप आपल्या इतिहासाबद्दल माहिती तुम्हाला सांगता येणार आहे या ठिकाणी आल्यावर. किल्ल्यांची इथे माती, आपली जी मातृभूमी आहे ती माती तिथे त्या पिशवीमध्ये ठेवलेली होती. आणि सगळ्याची माहिती ती कुठल्या किल्ल्यांची आहे काय ते सगळं त्यावर लिहिलेलं आहे. तर मुलांना तुम्हाला खूप ऐतिहासिक माहिती द्यायची असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की जा. चला आता आपण घेऊया सर्व देवी देवतांचे दर्शन. सगळ्यात पहिले आहे महालक्ष्मी मंदिर. श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हे आहे श्री नृसिंह स्वामी आणि सगळ्यांचे आवडते श्री स्वामी समर्थ. श्री गजानन महाराज, श्री साई बाबा, श्री सद्गुरु शंकर महाराज, श्री बाळू मामा, श्री नित्यानंद महाराज, श्री नीमकरोली बाबा, श्री शिवाजी महाराज, परमपूज्य श्री आनंद ऋषीजी यांचे चरण पादुका इथे आहेत आणि यांचं दर्शन तुम्हाला इथे होणार आहे. और अभी हम आ चुके हैं लक्ष्मी रोड पर श्री गजानन मंडल इनके यहाँ पर. और यहाँ पे हमने गणपति जी का दर्शन किया. और फिर यहाँ पे हमारे थोड़ी नखरे चालू हो गए थे. खाना है पीना है, थक चुके थे तो यहाँ पे हमने उसको भी कुछ खाने के लिए दिया. और अभी तक आपको ये वीडियो कैसा लगा प्लीज़ कमेंट करके ज़रूर बताइएगा. और अभी तक चैनल को सब्सक्राइब नहीं किया होगा तो प्लीज़ चैनल को सब्सक्राइब ज़रूर कीजिएगा. भगवान है कहाँ रे तू. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. आपको अगर हॉरर शो पसंद है तो आप यहाँ पर ज़रूर जाइएगा गाइज. हम गए थे दोपहर में तो हमको ये तो बिल्कुल देखने के लिए नहीं मिला था. और अब हम करने वाले हैं अष्टविनायक के दर्शन.
इथे आल्यावर खूप सुंदर अशा कलाकृती आपल्याला पाहायला मिळतील आणि ह्या कलाकृती बघून खरंच आता विचार पडतो की त्या टायमिंगमध्ये इतक्या सुंदर अशा कलाकृती कसे बरं त्या दगडामध्ये कोरत होते. ही विष्णुजींची मूर्ति खूब सुंदर वाटत होती. और अभी तक आपने ये वीडियो अगर देखा और अभी तक अपने चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज़ चैनल को लाइक शेयर सब्सक्राइब ज़रूर कीजिए. और जो पुणे में गणपति देखने नहीं आ सकते उनको ये वीडियो ज़रूर शेयर करें. जय हिंद मित्रमंडळांनी साकारलेलं आदिमाया आदिशक्ति यांचं हे स्वरूप मंदिर खूब सुंदर होतं. मयांशु को तो ये इतना अच्छा लगा, उसको ऐसा लग रहा था ये सच में ही इधर आ गया और उसके साथ में उसने बहुत ज़्यादा एंजॉय किया. उसके बाद हम आ गए अंदर और माता रानी के दर्शन किए. ही आमची तुळजाभवानी माता यांचे दर्शन करूयात. ओम श्री गणेशाय नमः. ओम गणपते नमः. ओम श्री गणेशाय नमः. और ये है माँ वैष्णो देवी का मंदिर जो उन्होंने साक्षात वहाँ पर बनाया हुआ है. आणि आम्ही आतमध्ये गेल्यावर तर प्रत्यक्षात असं वाटत होतं की प्रत्यक्षात आम्ही माता वैष्णो देवीच्या मंदिरात आलो आहे आणि ती गुफा खूप सुंदर त्यांनी साक्षात रूप तिथे घडवलेलं आहे. आणि तुम्ही गणपती बघायला येत असाल तर नक्की ह्या ठिकाणावर जा. हे पाणी आम्ही इतकं एन्जॉय केलं ना तिथे खूप. आता आपल्याला दर्शन होणार आहे त्रिपीठ. ओम श्री गणेशाय नमः. ओम गणपते नमः. बघा सांगायची गरज सुद्धा नाही पडली, स्वतः सगळ्या ठिकाणी पाया पडतोय. आणि हे आहे आपलं वैष्णव माताचं मंदिर. हे त्रिपीठ आहेत. और ये है दगड़ूशेठ गणपति बप्पा का मंदिर, जिसे ही देखने के लिए हम आते हैं पुणे में पुणे गणपति दर्शन करने के लिए. और ये
स्टैचू तो मायांशु को बहुत अच्छा लगा था। आता आपण आलो आहोत नानाहोत तरुण मंडळांनी उभारलेलं गणेश हे गणपतीपुळे मंदिर। चला मध्ये दर्शन जाऊन घेऊया आपण। आता आपण आलो आहेत कसबा पेठेत फणीआळी तालीम इथे हा गणपती खूप सुंदर अशी मूर्ती होती इथे आणि मानाचा पहिला गणपती तो म्हणजे कसबा पेठेतील कसबा गणपती। हा येथील मानाचा पहिला गणपती आहे आणि हे त्यांचं मूळ मंदिर आहे जे तिथे ग्रामदैवत आहेत आणि यावर्षी मंदिराच्या समोरच त्यांनी म्हणजे दरवर्षीच समोरच इथे देखावा केलेला असतो आणि ह्यावर्षी त्यांनी केलेला आहे। श्री बल्लाळेश्वर पाली येथील हे मंदिर खूप सुंदर असं त्यांनी देखावा केलेला आहे। आता थोड्याच दिवसांनी नवरात्री पण येणार आहे आणि नवरात्रीत लागणारे आपल्याला हे छान छान इयरिंग्स खूप छान दिसतात वेअर केल्यानंतर, तो तुम्ही ही शॉपिंग देखील करू शकतात। और अभी हम जा रहे हैं घर पे। बाय। आपको ये वीडियो कैसा लगा प्लीज़ कमेंट में ज़रूर बताइएगा और चैनल को लाइक शेयर सब्सक्राइब ज़रूर कीजिएगा और ये वीडियो को एंजॉय करते रहिए। बाय। तुम गणपति घूमने गए थे, क्या लाया, क्या खरीदा? 2 किलो दूध।